नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. आणि आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. काल आपण ज्वारी विकून आलो आणि आज शेतातल्या नवीन कामाला सुरुवात केलेली आहे. अशा पद्धतीनं बांध जाळायला सुरुवात केलेली आहे आणि पंप पण घेऊन आलो आहे. म्हणजे ते लिंबाचे फाटे वगैरे घेऊन मारत बसण्यापेक्षा असा पंप पाठीवर अडकवायचा आणि इकडे कडेला वगैरे आलं का त्याला पंप चालू केला की लगेच विजतं. म्हणजे ही एक चांगली गोष्ट आहे, कारण पळत पण नाही, काही लांबून आपलं फवारा मारला की लगेच विजून जातं. आणि कसं आहे, वाळलेलं गवत असतं, पुन्हा एकदम फास्ट असं जर पेटलं चांगलं तर बाजूच्या शेजारच्या शेतात पण जाऊ शकतं. त्याच्यामुळं पंप पाठीवर अडकवायचा आणि जवळ आलं की आपलं पंप चालू केला की लगेच विजून जातं. ही आयडिया चांगली आहे आपल्याला बांध वगैरे पेटवण्यासाठी म्हणून. तर आता एक बांध झालेला आहे बघा हे, आणि इकडे कडेला आल्यावर पंपाने आपलं मारून ते विजवलेलं आहे. आता हे दुसरा बांध जो आहे इकडला, तर तो पण आता पेटवून घ्यायचा आहे. सगळी बांध पेटवले की नंतर हे जे काही तुरीचं वगैरे क्षेत्र आहे तर ते आपण नांगरून घेणार आहोत. कारण आता लवकरच, कारण आता एप्रिल चालू आहे, मे एकच महिना राहिलेला आहे, पुन्हा लगेच पावसाळा चालू होतो, नवीन कामं शेतातली चालू होतात. तर हे बांध एकदा पेटवून घेतली म्हणजे नांगरायला सोपं होतं आपल्याला. तर शेतकऱ्याचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, पुढं पूर्ण ब्लॉग बघा आणि कसा वाटला तो नक्कीच कमेंटमध्ये सांगा. लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असा बांध जळत आहे आणि ह्या बाजूला लगेच विजवले बघा. आता हे इकडं पेटत येणार नाही आपल्याला, इकडं दुसरं शेतकरी असल्यामुळं आता हे लगेच इकडं पेटत आलं की लगेच पंपाने आपण लगेच त्याला विजवतो. अशा प्रकारे बघा, हे बघा. तर हे असे बांध जाळून पूर्ण घ्यायचेत आपल्याला. आता मस्के पाटील आणि आम्ही आलोय धाराशिवला. उन्हापासून त्रास व्हायला नसतो मध्ये, त्रास व्हायला का उन्हाचा? हा, निसर्गात भरपूर ताप, थंडी वाजत असते. थंडी, टेम्परेचर वाढले म्हणा. टेम्परेचर वाढले हो, हा. त्याच्यामुळे माझं टकलं सगळं ही वाढवलंय. मग आता हे आणलं आपल्याला इथं लस्सी पाजायला आहे ना. मस्त लस्सी पाहिजे, लस्सी. हां, चला मग. दूध डेअरी, प्रियदर्शनी दूध डेअरी. ताक बघा असलं तर ताक. भारी की रे गाडी. बघा पाटील, काहीतरी बघा, शिका. शिकावं म्हणतो मी पण. हां, खोत आडनाव आहे, मला वाटलं खरातच आहे. सध्या चर्चेत आहे जास्त. हां, भारी सिस्टम बनवल्या राव याने. बघा की, चालतं बरं, चालतं फिरतं का नाही. डेअरी चालती फिरती डेअरी. मस्त बनवलं पण पाटील. हां, मग काय का नाही. भारी आहे की राव सिस्टम. मस्त बनवलं, हां, मस्त बनवलं. त्याला बसत असलं माझं वारं यायला लागतं. मच्छी मागवले फेमस आहे. हे सोपा आहे पहिल्यांदा त्यांच्यातर्फे. हे काय रस्सा बरा स्टार्ट बघा, रस्सा खूप सुचा. ते मच्छी तळलेली. काय मस्त बेत आहे एकदम.
म्हणजे फ्राय तुम्ही कोण मीडियम नाही चालू हे केलेलं आहे. आणि हे वेगवेगळा हे दम आहे. रेकॉर्डिंग मग चालू ठेवले. दमून चालतं. एक पिस्ता व्यक्ती मला द्या. एक पिस्ता मी घेतो. विशेष निघू. काय करा तुम्ही आदला बदली करा. काय कारण दम बघूचा नव्हता मी आतापर्यंत. हा दम होय. तुम्ही दोघं एकमेकांचे पीस आहेत ते बदला बदली करा. आतला बदल मच्छीचे बरं का. बघा. हा चेस करा चेस करा. हे मी पाच दाखवून घेतलेलं. नवीन पद्धत. होय. दम मस्त आहे. सगळं दम